रिपाई प्रणीत PL ग्रुपच्या माध्यमातून श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। ही आपली परंपरा आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक अशा मोठमोठ्या क्षेत्रातील नामवंत समाजातील ऋणी असणाऱ्यांना हे मंडळ त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना बहुमूल्य मान देत आहे। आजच्या दिवशी नाशिक जिल्हा चिकित्सक चारुदत्त शिंदे सर, कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे सहाय्यक PF स्वप्नील ननावडे, सामाजिक कार्यकर्ते रमेशभाऊ साळुंके, धम्म सागर संघटन संचालित चेतन बुद्ध विहार समिती, सातपूर कॉलनी आज श्री गणेशाच्या आरतीचे मानकरी होते। तसेच त्याबद्दल मंडळांनी त्यांचे आभार मानले व त्यांचा सत्कार करण्यात आला। चारुदत्त शिंदे सर यांनी लोंढे परिवाराने गोरगरिबांसाठी केलेल्या कामाच्याबद्दल गौरव उद्गार काढले। लोंढे परिवाराचे मनापासून कौतुक केले। मंडळाला रिपाई जिल्हा प्रमुख, लोकनेते, मंडळाचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे साहेब तसेच युवकांचे आधारस्तंभ माननीय दीपक नानाजी लोंढे व त्यांचे सर्व सहकारी, अध्यक्ष सुनील गायकवाड, मंगेशभाऊ वाघमारे, आझर शेख, जीवन रायते, मनोजभाऊ आहिरे, विजय तलाखे, कमलेशभाऊ पगारे, रवी, श्री गणेश उत्सव मंडळ, मामा पालवे, नाना जाधव, मलिक काळे, दादाजी मुंडे, साळवे, दीपक उबाळे, विक्की सोनकावळे, संदीप तायडे, विजय पंडित, अजय जाधव, अक्षय कांबळे, पंकज वाघ यांच्या सहकार्याने राजस्थान येथील श्री खाटू श्याम यांच्या देवस्थानाचा देखावा यावेळी गणेश उत्सव मंडळातर्फे उभारण्यात आलेला आहे।
कार्यकर्ते रमेश भाऊ साळुंखे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे PL ग्रुप मार्गदर्शक आमचे लोकनेते माननीय प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या ठिकाणी गणपती उत्सव अतिशय आनंदात साजरी केला जातो. याही वर्षी अतिशय उत्कृष्ट असा देखावा या ठिकाणी साजरी केला. इथून मागेही त्यांनी अनेक टाईपचे देखावे या ठिकाणी साजरी केलेले. अशा या मंडळाला मी सर्वांच्या गणेश भक्तांच्या वतीने मी भरभरून शुभेच्छा देतो. आणि असंच मार्गदर्शन आमचे माननीय लोकनेते प्रकाशजी लोंढे साहेब, त्याचप्रमाणे आमचे दानशूर नेते नानाजी लोंढे, त्याचप्रमाणे आमच्या उत्कृष्ट अशा नगरसेविका दीक्षिताताई लोंढे, त्याचप्रमाणे भूषणजी लोंढे यांच्या असेच या गणपती उत्सवाला असंच मार्गदर्शन व्हावा अशा मी गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व मंडळ आणि सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मंडळाचा आलेख मांडला. या ठिकाणी गेल्या 21 वर्षापासून विविध धार्मिक सामाजिक आशयाचे देखावे सादर केले जातात. यापूर्वी देखील वैष्णवी देवीचा देखावा असेल, खंडोबारायांचा देखावा असेल, आई जगदंबा सप्तशृंगी मातेचा देखावा असेल, अनेक धार्मिक पौराणिक विषयाला या ठिकाणी हात घातला जातो आणि नेहमीच धार्मिक देखाव्यांचा या ठिकाणी भर असतो. या ठिकाणी आमचे दानशूर दीपक नानाजी लोंढे यांच्या संकल्पनेतून हा उत्सव साजरा केला जातो. सर सांगायला नक्की आवडेल, अभिमान वाटेल की नानाजी कुणाकडून 1 रुपया न घेता स्वखर्चा नाही सगळे आळस या ठिकाणी उभे करत असतात आणि प्रत्येकाला सात्विकांना अभिमान वाटेल असा या ठिकाणी देखावा असतो. माता भगिनींचं देखील ते खूप आदरपूर्वक या ठिकाणी त्यांचा मान सन्मान राखला जाईल अशा पद्धतीचे देखावे या ठिकाणी साजरे करत असतात. या कामी आम्हाला लोकनेते प्रकाशजी लोंढे साहेब असतील, आमच्या वहिनी दीक्षाताई लोंढे असतील, भूषणभाईजी लोंढे असतील यांचं देखील आम्हाला सहकार्य लाभत असतं आणि नानाजींच्या प्रमुख नेतृत्वाखाली वाटचालीखाली हे मंडळ 21व्या वर्षात पदार्पण करत आहे. मी या ठिकाणी आपले कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे सुय सहाय्यक आणि नानाजींचे परम मित्र स्वप्नीलजी ननावरे यांनी मंडळाला शुभेच्छा द्यावा अशी त्यांना विनंती करतो. इथे आलेल्या सर्व गणेश भक्तांचं PL ग्रुपतर्फे मी हार्दिक स्वागत करतो. तसेच PL ग्रुपचे नानाजी लोंढे, भूषणभाई लोंढे यांनी मला आरतीचा मान दिला, त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. धन्यवाद नानावरे सर. या ठिकाणी आपले नाशिक जिल्ह्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन साहेब चारुदत्तजी शिंदे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. पूर्ण नाशिक जिल्हा रुग्णालयाचा भार त्यांच्यावर असतो आणि अतिशय चांगले उपक्रम ते राबवत असतात. मंगेश भाऊच्या माध्यमातून अनेक रुग्ण सेवा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. काही सिरियस पेशंट असतील, काही प्रमाणापेक्षा त्यांनी आपल्याला नियमांच्या पुढे जाऊन मदत केलेली आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. मी या ठिकाणी चारुदत्तजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. सर्वप्रथम गणपती मित्र मंडळाचे अभिनंदन करतो की दरवर्षी ते एक मेसेज देणारी ठेवून लोकांना आपण म्हणतो तसं मोटिवेट करतात आणि एवढी जुनी परंपरा असल्यामुळे त्यांचं मी परत एकदा मनापासून अभिनंदन करतो. तसंच प्रकाशजी लोंढे काकासाहेब यांच्या नानाजी आपले मंगेश वाघमारे यांचं आता मंडळाचं आणि गणपतीच्या बाबतीत आपले दोघं प्रमुख अतिथी बोललेच आहे. तर यांची एक बाजू मी सांगतो, हे आरोग्याच्या याच्यामध्ये आणि पेशंटला मदत करण्याच्या याच्यामध्ये खूप अग्रेसर आहे. तर हे मला रात्री 2-2 वाजता प्रत्येक पेशंटचं फॉलोअप घेणं, सिरियस राहिलं काय राहिलं तर ते स्वतः वैयक्तिक तिथं हॉस्पिटलला येऊन बघणं, त्यांना त्यांच्या परीने पूर्ण मदत करणं, तसंच शासकीय आमच्याकडनं काय मदत करून घेते ते पण प्रत्यक्ष स्वतः त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन करून ते करून घेतात. आणि आजपर्यंत मला सांगायला खूप अभिमान वाटतो, ह्या लोकांनी आतापर्यंत 2 वर्षात मला हजारो फोन गोरगरीब लोक पेशंटसाठी केले असतील, पण वैयक्तिक कामासाठी अजूनपर्यंत त्यांनी मला एकही फोन केला. खूप अभिमान वाटतो की आजकालच्या काळामध्ये असे लोक आहेत की ते गोरगरिबांचं ऑपरेशन्स करून घेण्यापासून, ट्रीटमेंट करून घेण्यापासून सगळ्यांचा पर्सनल फॉलोअप असतो. आणि ह्यानिमित्त मी सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचाही मी आभार मानतो की जे गोरगरिबांच्या रुग्णांची सेवा नानाजी लोंढे वाघमारे आपले लोंढेजी यांच्या थ्रू होते आणि डेफिनेटली एवढं चांगली सेवा केल्यावर गणपती बाप्पा त्यांच्या पाठीशी सदैव उभा आहे.
मंगलमूर्ती या ठिकाणी वेळात वेळ काढून सिव्हिल सर्जन साहेबांनी आपल्या मंडळाला उपस्थिती दर्शवली. तसेच रोकडे साहेबांनी उपस्थिती दर्शवली, रमेश भाऊ साळुंकेंनी उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल मंडळातर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. Hey!